नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, संजय राऊत हे ईडीच्या आरोपामुळे आणि अटकेमुळे तुरुंगात जाऊन पडलेत आणि त्यांच्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना अगदी बोथट होऊन गेलेला आहे. अन्यथा गेल्या 2 वर्षात सामना म्हणजेच शिवसेना अशा रीतीने सगळ्या माध्यमातून बातम्या रंगवल्या जात होत्या. पण संजय राऊत हे अटकेत गेले. 8 दिवस ते ईडीच्या कस्टडीत राहिले, त्याच्यानंतर न्यायालयीन कस्टडीत आहेत. आणि या सगळ्या काळात संजय राऊत आणि सामना यांच्यातलं नातं तुटलं आहे आणि बघता बघता जणू काय शिवसेनेचं मुखपत्र हे बोथट होऊन गेले. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना एक आणखीन गोष्ट मला आठवते की मध्यंतरी जेव्हा शिवसेना खरी कुठची, शिंदेंची की उद्धवरावांची असा वाद विवाद आणि त्यावरच्या चर्चा चालू असताना हा विषय निवडणूक आयोगाकडे, विधानसभेच्या सभापतींकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे, ज्याची सुनावणी आता जवळजवळ मला वाटतं 2 महिन्यापेक्षा अधिक काळ टांगलेली राहिली. आता काहीतरी 27 सप्टेंबर वगैरे अशी फायनल तारीख देण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले एक विधान आपण सगळेच विसरून गेलो आणि त्यामुळे मग शिवसेनेतली दुफडी, फाटाफूट, सत्तांतर किंवा जे काय घडलेलं आहे या सगळ्यामध्ये विश्लेषण करताना उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाकडे आपलं साफ दुर्लक्ष झालं आहे आणि त्यामुळे मग याचं विश्लेषण नेमकं होऊ शकत नाही, जे मोजक्या शब्दात होऊ शकतं. उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की बाण कितीही गेले तरी चालतील निघून, धनुष्य माझ्याकडे आहे. विसरून गेलो आपण. हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य होतं की बाण निघून गेले असले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे. म्हणजे बाळासाहेबांचा वारसा, वडिलांचा वारसा, कुटुंबाचा वारसा, ठाकरे या नावाचा वारसा हा माझ्याकडेच आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे म्हणतात की धनुष्य माझ्या हाती आहे. खरं आहे त्यांचं म्हणणं. शिवसेना नावाचं धनुष्य त्यांच्या हाती आहे. पण नुसतं धनुष्य उपयोगी नसतं. तर त्या धनुष्याला जोपर्यंत बाण लावला जात नाही आणि त्या धनुष्यातून बाण सोडला जात नाही तोपर्यंत ते धनुष्यसुद्धा इतकं निकामी असतं की धनुष्याशिवायचे बाण हे निरुपयोगी असतात. उद्धव ठाकरे म्हणाले जे होते की बाण कितीही भात्यातले निघून गेले तरी चालतील, धनुष्य हे माझ्या हाती आहे. पण उद्धवराव एक गोष्ट विसरले की भात्यात बाण जे असतात हे बाण धनुष्याला लावले तरच उपयोगी असतात. हे जेव्हा तुम्ही सांगत होतात तेव्हा एक गोष्ट विसरलात की तुमच्याच भात्यातले बाण दुसऱ्या धनुष्यातूनही सोडता येतात. भात्यातले बाण हे तुमच्याच धनुष्यातून सोडले गेले तर लक्षवेध करतील असं नसतं. ते दुसऱ्या कुठल्याही धनुष्यातून सोडले गेले तरीही ते बाण म्हणून जे काम करायचं ते करू शकतात. आपल्याकडे आपण बघतो ना, अजून आजच्या काळामध्ये धनुष्य आणि बाण हे युद्धाचं तंत्र राहिलेलं नाही. रॉकेट लॉन्चर आलेले आहेत. त्यामुळे रॉकेट कुठून आलं ह्याला महत्त्व नाही, ते रॉकेट तुमच्या हाती आहे की नाही याला महत्त्व नाही. ते रॉकेट सोडण्याची जी यंत्रणा असते तो रॉकेट लॉन्चर असतो, ज्याला आपण धनुष्य म्हणू शकतो. पूर्वीच्या काळात बाण आणि धनुष्य यांचं जे नातं होतं ते आजच्या युगामध्ये रॉकेट आणि रॉकेट लॉन्चर यांचं असतं. त्यामुळे कोणाकडे रॉकेट्सचा किती साठा आहे ही बाब दुय्यम आहे. ते रॉकेट ज्याच्यातून सोडलं जातं तो रॉकेट लॉन्चर महत्त्वाचा असतो. पण इथे दुसरी बाजू असते की ज्याच्याकडे रॉकेट्स आहेत तो जितका महत्त्वाचा असतो तितकाच रॉकेट लॉन्चर पण महत्त्वाचा असतो. पण म्हणून ज्याच्याकडे रॉकेट लॉन्चर आहे त्याने नुसता भाव खाऊन चालत नाही.
त्याच्याकडे असलेली रॉकेट्स ही दुसरा कोणी घेऊन गेला तर तो आपल्या रॉकेट लॉन्चरने पण सोडू शकतो. हा मुद्दा इतकाच की त्याच्याकडे सुद्धा रॉकेट लॉन्चर असला पाहिजे. आणि म्हणून उद्धव ठाकरे जे म्हणाले होते, बाण कितीही निघून गेले असतील पण धनुष्य माझ्याकडेच आहे, तर त्यांनी एक गोष्ट विसरले ते उद्धव ठाकरे बोलताना, की दुसऱ्याकडे ज्याच्याकडे हे बाण गेलेत किंवा ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भात्यातले बाण चोरून नेलेत त्याच्याकडे धनुष्य असेल तर तो शिवसेनेचेच बाण शिवसेनेवर सुद्धा सोडू शकतो. तुम्हाला आठवतं रशियाने जेव्हा पहिल्यांदा 80च्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली आणि हळूहळू करत सगळा अफगाणिस्तान आपल्या लाल सेनेच्या कब्जात घेतला, तेव्हा त्यांच्याविरुद्ध बंड करायला अमेरिका आणि पाकिस्तान यांनी मुजाहिदीनांची निर्मिती केली. तेव्हा मुजाहिदीन हे सुद्धा रॉकेट लॉन्चर वापरत होते. त्यांच्याकडे मोठमोठे रणगाडे वगैरे नसतील. पुढल्या काळात तालिबानांनी रशियनांचे रणगाडे काबीज केले, रॉकेट लॉन्चर ताब्यात घेतले आणि पुढल्या काळात तर जवळजवळ गेली 2-3 दशकं अमेरिका पुढे आली. या सगळ्यांना त्या मुजाहिदांना हैराण केलं असेल तर ते रॉकेट्स वापरून केलेले. कुठेही रॉकेट सोडू शकत होते कारण त्यांच्याकडेही रॉकेट लॉन्चर होते. रॉकेट रशियाची होती की रॉकेट्स अमेरिकन होती ही गोष्ट दुय्यम आहे. रॉकेट लॉन्चर हे त्यांच्याकडे सुद्धा होते आणि त्यामुळे धनुष्य माझ्याकडेच आहे हा जो दावा उद्धव ठाकरेंचा होता तो दुबळा किंवा पोकळ एवढ्यासाठी होता की रॉकेट्ससुद्धा महत्त्वाची असतात, तसेच बाणसुद्धा महत्त्वाचे असतात. तुमच्याकडचे बाण उचलून दुसरा कोणीतरी ते धनुष्याला लावून तुमच्यावर सुद्धा सोडू शकतो. आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरे आपल्या हाती शिवसेना आल्यानंतर गेली 10, 12, 15 वर्ष विसरून गेले, की त्यांना शिवसैनिक, शिवसेनेचे विविध नेते, आमदार, कार्यकर्ते, विभाग प्रमुख जे कोणी आहेत हे फक्त बाण वाटले. त्यांना वाटलं शिवसेना नावाचं धनुष्य आपल्या हाती आहे आणि जोपर्यंत धनुष्य आपल्या हाती आहे तोपर्यंत आपल्याला वगळून बाण काही करू शकत नाही. नाही उद्धवराव, बाण हेच भेदक हत्यार असतं आणि त्याला तुम्ही धनुष्यापासून वंचित ठेवलं तर तोच बाण दुसऱ्या कोणाच्या तरी धनुष्यातून सुटला तरी तुमच्यावर येऊन आदळू शकतो आणि तुमच्यावर आदळल्यानंतर तो तुम्हालाही लक्ष्य करू शकतो, ज्याचा वापर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजप यांनी अगदी नेमका करून घेतलेला आहे. पूर्वीच्या काळात तुमच्या भात्यातले बाण शरद पवार पळवत होते आणि त्याच बाणांचा वापर तुमच्या विरुद्ध करत होते. भुजबळांना तुमच्याकडूनच पळवून नेल्यानंतर त्यांना थेट बाळासाहेबांच्या विरुद्ध सुद्धा पवारांनी वापरून घेतलं. टी बाळू असं अपमानित शब्द बाळासाहेबांच्या बाबतीत भुजबळांनीच वापरले होते आणि आज तुम्ही ते विसरून गेलाय आणि त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून 2.5 वर्ष मंत्रिमंडळात बसत होता. ज्यांनी बाळासाहेबांना अपमानित केलं त्यांनासुद्धा मंत्रिमंडळात स्थान देऊन आपल्या बाजूला तुम्ही बसवलं, तो सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेच्याच भात्यातला बाण होता. तेव्हा बाण हा दुय्यम असतो, धनुष्य महत्त्वाचं असतं. या अहंकाराला काडी मात्र किंमत नाही. असो, आज जी शिवसेनेची परिस्थिती आपण बघतो ती जी परिस्थिती आहे, जी शिवसेनेला अवकळा आलेली आहे, त्याचं एक कारण असतं की धनुष्य आणि बाण हे एकत्र असतात तोपर्यंतच ते भेदक ठरू शकतात. याचा उद्धवरावांना पडलेला विसर. अर्जुन असो, एकलव्य असो, हे महान धनुधारी मानले गेले, पण माझ्या हाती धनुष्य आहे आणि धनुष्य म्हणजेच निर्णायक असतं या भ्रमात एकलव्य नव्हता किंवा अगदी तुमचे अर्जुनसुद्धा नव्हता. जगातला कुठलाही धनुर्धारी हा धनुष्य आपल्या हाती आहे म्हणूनच आपण निर्णायक विजय मिळवू शकतो या भ्रमात कधीही राहिला नाही. तो हातात धनुष्य आहे तितकंच आपल्या भात्यातल्या बाणांना किंमत देत होता. उद्धवराव,
तुम्ही सुटलेला बाण गेला, आता कुठेही गेला तरी चालेल, तो निकामी झाला असं समजून बसलात. पण लक्षात ठेवा, एखादा बाण जिथे जाऊन लागतो त्यानंतरही त्याचा दुसऱ्यांदा वापर करता येऊ शकतो. तुम्ही शिवसैनिकांना, शिवसेनेच्या खासदारांना, आमदारांना नुसतं बाण, भात्यातले बाण म्हणून जेव्हा हिणवता तेव्हा विसरता किंवा त्यांचा दुसऱ्यांदा वापर करता येतो. रॉकेट लॉन्चरमधून सुटलेलं जे रॉकेट आहे त्याचा स्फोट होतो, त्याचा परत वापर होऊ शकत नाही. पण धनुष्याचा जो बाण असतो तो एकदा वापरला तरी परत परत वापरला जाऊ शकतो. आणि शिवसेनेत तुम्ही दुखावलेले जे कोणी बाण आहेत त्यांचा तुमच्या विरुद्ध वापर होऊ शकतो. ते एकदा वापरले गेले म्हणून निकामी होत नसतात. आणि हे मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भाने किंवा छगन भुजबळ यांच्या संदर्भाने किंवा आणखीन कोण नारायण राणे यांच्या संदर्भाने किंवा अगदी राज ठाकरे यांच्या संदर्भाने बोलतो तेव्हा विसरू नका, संजय राऊतसुद्धा तुमच्याच भात्यातला बाण होता. तो आज तुरुंगात जाऊन पडलेला आहे, पण तो सुद्धा बाण आहे हे विसरू नका. जसे आज बंडखोरी केलेले, उठाव केलेले वेगवेगळे शिवसैनिक तुमच्यापासून दुरावलेत, त्यांना तुम्ही भात्यातले बाण म्हणून हिणवता, तेव्हा ते जेव्हा उलट्या दिशेने दुसऱ्या कोणाच्या तरी धनुष्यातून सोडले जातात तेव्हा तुम्हालाही जखमी करू शकतात, किंबहुना करत आहेत. एकनाथ शिंदे आणि 40 शिवसेनेचे आमदार हे तुमच्याकडून फोडण्यात आले आणि त्यांना तुमच्याच विरुद्ध वापरण्यात आलं, तेव्हा बाणाची महत्ता किती असते विसरू नका. तेव्हा धनुष्य माझ्या हाती आहे. शिवसेना हे नाव, शिवसेना ही संघटना ही आपल्या हाती आहे हे तुम्हाला वाटतं, तेव्हा त्या संघटनेच्या भात्यामध्ये हे जे कोणी बाण असतात हे नसतील तर त्या धनुष्याचा काही उपयोग नसतो. आणि धनुष्य हे प्रत्यंचा म्हणजे त्याला जी दोरी बांधलेली असते ती दोरी बांधून ताणून बाण सोडावा लागतो. तेव्हा धनुष्य तुमच्या हाती आहे शिवसेना नावाचं, पण त्याला ताणून धरू शकणारी, ताणून बांधू शकणारी प्रत्यंचा म्हणजे जी दोरी असते ती तुमच्याकडे राहिली का याचाही विचार करा. दिवसेदिवस ही प्रत्यंचा म्हणजे शिवसेना अतिशय प्रभावी बनवू शकणारं जे धनुष्य आहे, ती जी दोरी आहे ती संघटना आहे. ती संघटना दिवसेदिवस विस्कळीत होत चाललेली आहे. आणि आपल्याकडे मराठीत म्हण आहे ना, सुंब जळलं तरी पीळ जात नाही. तसं जी दोरी आहे ती जळली तर मग ती धनुष्याला बांधायलाही उपयोगाची राहत नाही. कारण तिचा जो पीळ असतो तो धनुष्याला ताण देतो आणि त्यामुळे ताणातून सुटलेला बाण हाच वेध घेऊ शकत असतो. आज धनुष्य तुमच्या हाती असलं तरी त्या धनुष्याला हत्यार, अवजार म्हणून बनवणारी जी संघटना नावाची दोरी आहे ती तेवढीच पेळदार राहिली आहे का याचा उद्धवरावांनी शोध घेतला पाहिजे. ती सगळी पीळ देणारी संघटना आज खूप दुबळी आणि काय म्हणतात मरगळल्यासारखी झालेली आहे. एक संजय राऊत तुमच्या भात्यातला बाण हा तुरुंगात जाऊन पडला आहे आणि त्या सगळ्या संघटनात्मक शिवसेनेचा पीळ आज उसवल्याची जाणीवसुद्धा तुम्हाला झालेली नाही. आणि म्हणून संजय राऊत तुरुंगात पडल्यानंतर बघता बघता एकूण शिवसेना किती मरगळून गेली आहे बघा. गेल्या 2 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आल्यापासून किंवा सत्ता येण्याच्या आधीपासून संजय राऊत यांनी एक प्रकारे शिवसेनेच्या त्या धनुष्याचा दोर होण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सोडलेले प्रत्येक बाण हे कुठेतरी जाऊन लागत होते, कोणाला तरी जखमी करत होते. कारण त्या धनुष्याला पिळदार जी दोरी होती ती आज निसटलेली हातातून. तुमच्या हातात धनुष्य आहे पण त्या धनुष्याला युद्ध
जन्य बनवू शकणारी जी दोरी होती ही संजय राऊत म्हणून तुमच्या हातून निसटलेली आहे, ती विस्कटत चाललेली आहे. 1 महिनाभर संजय राऊत तुरुंगात आहेत आणि शिवसेनेकडून सोडले जाणारे बाण अचानक थांबलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण संजय राऊत बाकी काय असतील, धनुष्य उद्धव ठाकरे असतील, पण त्या धनुष्याला प्रभावी बनवणारी जी दोरी होती, ज्याला धनुष्याची प्रत्यंचा म्हणतात, ती प्रत्यंचा गेली आहे. त्यामुळे बाकीचे जे तुमच्या भात्यात उरलेले बाण आहेत, ते उरलेले बाण सोडण्यासाठी धनुष्य देखील तितकं प्रभावी राहिलेलं नाही. कारण ती धनुष्याला ताण देऊ शकणारी जी दोरी आहे ती गेलेली आहे, ती गेलेली आहे. आणि म्हणून बाण गेले तरी चालतील हे जे काय तुम्ही बोलला होता उद्धवराव, जेव्हा तुम्ही विसरलात की कधीतरी धनुष्याला बांधणारी दोरी ज्याला प्रत्यंचा म्हणतात ती सुद्धा गेली तर उरलेल्या धनुष्याचा उपयोग काय, उरलेल्या धनुष्याचा उपयोग काय. ज्या धनुष्याला दोरी बांधलेली नसते ते धनुष्य कुठलाही बाण सोडू शकत नाही. आणि आज शिवसेनेची अवस्था किंवा उद्धव ठाकरेंची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. धनुष्य आहे पण त्या धनुष्यातून बाण सोडायचा कुठेतरी नेम धरून, तर तो नेम धरण्यासाठी जी दोरी ताणावी लागते ती दोरी उरलेली नाही. गेल्या 2-2.5 वर्षात तुम्ही संजय राऊत यांना आता धनुष्याची दोरी बनवलेली होती, प्रत्यंचा बनवलेली होती. आणि एका बाजूला तुमच्या भात्यातले 40 बाण उचलून नेले म्हणून तुम्ही दुःखी झालात. पण त्याच वेळेला भाजपकडून किंवा तुम्ही ज्याला सूडबुद्धीची कारवाई म्हणता त्या ईडी CBI वगैरे यंत्रणांकडून तुमच्या धनुष्याची प्रत्यंचा सुद्धा तुमच्या हातून हिरावून घेण्याची कारवाई सुरू होती. आणि 30 जूनला तुमच्या हातातली सत्ता गेली. कारण 20 जूनला तुमच्या भात्यातले 40 बाण काढून गेले म्हणून तुम्ही दुःखी होतात. पण हळूहळू करत तुमच्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतल्या जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती 31 जुलैला पूर्ण झाली. संजय राऊत यांच्या घरी छापा पडला आणि त्यांना घरातून नेण्यात आलं. 1 ऑगस्टला त्यांना रीतसर अटक करण्यात आल्याची कागदोपत्री कारवाई झाली. तेव्हा उद्धवराव तुम्ही मिरवत होता की बाण गेले तरी चालतील, माझ्याकडे धनुष्य आहे. तुमच्या हाती आत्तासुद्धा शिवसेना नावाचं धनुष्य आहे. तुमच्या हाती आजसुद्धा धनुष्य आहे. पण त्या धनुष्याला जी बांधायला दोरी लागते ती नाही आहे. आणि धनुष्य जेव्हा म्हणतात तेव्हा शिवधनुष्य असा पण एक शब्द आहे. ज्या शिवधनुष्याला पेलून जो बाण सोडू शकेल त्याच्याशीच लग्न करीन अशी अट सीतामातेने आपल्या स्वयंवरात ठेवली होती. आणि ते धनुष्य पेलता पेलता रावण कोसळला आणि हास्यास्पद ठरला होता. त्याला ते धनुष्य पेलता आलं नाही. त्याने धनुष्याला प्रत्यंचा बांधली पण त्या प्रत्यंचाला ताणायला गेला आणि तो धनुष्यासकट खाली कोसळला आणि त्याच्या अंगावर शिवधनुष्य कोसळलं होतं, पडलं होतं. उद्धवराव, आजच्या शिवसेनेची अवस्था नेमकी तशी आहे. नाहीतरी तुम्हाला प्रत्येक शब्दाच्या मागे शिव लावायची सवय आहे. तेव्हा आज तुमच्या हाती आहे ते धनुष्य नुसती निवडणुकीतली निशाणी नाही आहे, ते शिवधनुष्य आहे. आणि शिवधनुष्य उचलणं, पेलणं आणि त्याने बाण सोडणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखी कसोटी आहे, सत्वपरीक्षा आहे. एक संजय राऊत नावाची प्रत्यंचा तुमच्या हातून निसटली आहे आणि तुमची अवस्था शिवधनुष्य न पेलणाऱ्या रावणासारखी झालेली आहे. अवस्था इतकी विचित्र आहे उद्धवराव की हातात धनुष्य आहे
पण भात्यात बाण उरलेले नाहीत आणि एखाद दुसरा बाण असेल तर तो प्रत्यंचेला लावून कोणावर तरी सोडायचा, तर तो सोडण्यासाठी ताणायची देखील कुवत तुमच्यामध्ये राहिलेली नाही. संजय राऊत ही तुमच्या शिवधनुष्याला ताणू शकणारी प्रत्यंचा होती. आज सामना हा गर्भगडीत होऊन पडलेला आहे आणि दुसरा संजय राऊत शोधूनही तुम्हाला सापडत नाही आहे. कारण तुम्ही गेल्या 15-20 वर्षामध्ये जे राजकारण केलं ते धनुष्य माझ्या हाती आहे, प्रत्यंचा महत्त्वाची नाही, धनुष्य महत्त्वाचं, बाण महत्त्वाचे नाहीत, धनुष्य महत्त्वाचं, हे करत बसलात. त्याचा हा दुष्परिणाम आहे उद्धवराव. त्यामुळे शिवधनुष्य तुमच्या हाती आहे. कदाचित भात्यात काही बाण शिल्लक पण आहेत. 40 गेले तरी 15 बाण तुमच्या भात्यात आहेत. पण धनुष्याला दोरी बांधायची, तर ती दोरी ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात जाऊन पडली आहे. आणि हातात धनुष्य, भात्यातही काही बाण आहेत, पण धनुष्य आणि बाण यांचा सांधा जोडणारी प्रत्यंचा तुमच्याकडे नाही आहे, धनुष्याचा दोर तुमच्या हाती नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.